हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं PMC परभणी आहे या कॉलेजमध्ये MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2026साठी काय असणार आहे। म्हणजे तुम्हाला यावर्षी कॅप राऊंड 1ला सीट अलॉटमेंटसाठी कन्फर्म ऑल इंडिया रँक किती असायला हवा तुमच्या कॅटेगरीमधून। त्याचबरोबर जर तुम्हाला शेवटच्या सीटसाठी या ठिकाणी कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट हवं आहे तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला किती ऑल इंडिया रँकवर सीट अलॉटमेंट होऊ शकतं याची सविस्तर माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून फर्स्ट सीटसाठी अलॉटमेंट व्हायला किती ऑल इंडिया रँक हवा हे शेअर करतोय। त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून जी काही शेवटची जागा असणार आहे त्या जागेसाठी सीट अलॉटमेंटला ऑल इंडिया रँक किती असणं गरजेचं आहे हे शेअर करतोय। पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे, जर कॅप राऊंड 1 मध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी 2 जागा आल्या आणि दोन्ही जागा जर समजा पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्या आणि त्या दोन्ही मुलांनी जर त्या कॉलेजमध्ये जाऊन रिटेन्शन फॉर्म भरला म्हणजे ॲडमिशन त्याच कॉलेजमध्ये कन्फर्म केलं किंवा त्यांचं बेटरमेंटला अप्लाय होतं पण त्यांना बेटरमेंट होऊन नवीन कॉलेज भेटलंच नाही, तर त्या कंडिशनमध्ये जो काही कॅप राऊंड 1चा कट ऑफ होता तोच कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या राऊंडचा दिसणार आहे। त्याच्यामुळे मी जो कट ऑफ शेअर करतोय ना तो थर्ड राऊंडचा किंवा एकदम स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा नाहीये। तर जेवढ्या तुमच्या कॅटेगरीच्या सीट मॅट्रिक्समध्ये सीट येतील त्या सीटमधून जी काय तुमच्या कॅटेगरीची फर्स्ट सीट असणार आहे त्या सीटला अलॉटमेंटसाठी किती ऑल इंडिया रँक असायला हवा, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून जी काय शेवटची सीट असणार आहे ती फुल होण्यासाठी तुमचा ऑल इंडिया रँक किती असायला हवा याची इन्फॉर्मेशन मी शेअर करतोय। मग या दोन्ही सीट जर कॅप राऊंड 1 मध्ये जर कंप्लीट झाल्या तर हा कट ऑफ कॅप राऊंड 1चा पण असणार आहे। जर ह्या दोन्ही सीट कॅप राऊंड 2 पर्यंत कंप्लीट झाल्या सेकंड राऊंडचा पण असणार आहे। जर ह्या जागा फुलच नाही झाल्या त्या जागा स्ट्रे वॅकन्सी पर्यंत वॅकंट आल्या तर हा कट ऑफ स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा पण असणार आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे, कारण MBBSला जर कोणाला सीट अलॉटमेंट झालं तर तो माणूस सीट सोडत नाहीये। त्याच्यामुळे मोस्टली तुम्हाला हा कट ऑफ कॅप राऊंड 1 साठी घेऊन चालणं आहे, फर्स्ट सीटसाठी पण आणि लास्ट सीटसाठी पण। ही गोष्ट लक्षात ठेवा। मग सेकंड राऊंडला हा कट ऑफ एवढा कमी येणार नाही किंवा ह्याच्यापेक्षा कमी रँक असेल तर तुम्हाला सीट मिळणं थोडं डिफिकल्ट जाणार आहे, हे पण तुम्हाला आठवण ठेवणं पडेल। आणि जो काही लास्ट स्टुडंट नीट स्कोर आहे ना तो 2025 मध्ये ज्या मुलाला शेवटच्या सीटसाठी अलॉटमेंट झालं तुमच्या कॅटेगरीमधून त्या मुलाचा नीट स्कोर मी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो नीट स्कोर आहे तो फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्याजवळ ठेवणं आहे। या नीट स्कोरमध्ये आणि लास्ट इयरच्या नीट स्कोरमध्ये खूप सारा फरक आहे, कारण यावर्षी जेवढा तुमचा नीट स्कोर आहे ना त्याच्या ऑल इंडिया रँकमध्ये आणि लास्ट इयर सेम नीट स्कोर ऑल इंडिया रँकमध्ये खूप जास्त बदल आहे। आणि प्रायोरिटीने आपल्याला सगळ्यात अगोदर सीट अलॉटमेंट कॅटेगरी रँकनुसार होतं आणि नंतर आपण ऑल इंडिया रँकचा विचार करतो। आता आपल्याकडे आपला SML लिस्टमधला कॅटेगरी रँक नाहीये म्हणून आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड डाटा ऑल इंडिया रँकनुसार बघत आहोत। आता जर आपण सगळ्यात अगोदर SC कॅटेगरीचा विचार केला तर 1,71,272 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं फर्स्ट सीटसाठी। लास्ट सीटसाठी जर आपण विचार केला 1,76,774 पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं। ST कॅटेगरीमधून 3,62,353 फर्स्ट, लास्ट 3,84,069 तुम्ही कन्सिडर करू शकतात। FJ कॅटेगरी 1,09,966 फर्स्ट आणि 1,04,484 लास्ट नीट स्कोर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकतात। NTB कॅटेगरीमधून 1,40,128 फर्स्ट, 1,85,034 लास्ट नीट स्कोर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसून जाईल। NTC कॅटेगरी 78,524 फर्स्ट, 83,983 लास्ट। NTD कॅटेगरीमधून 84,187 फर्स्ट, 85,544 लास्ट। त्यानंतर जर आपण आता OBC कॅटेगरीचा विचार केला तर OBC मधून 77,699 फर्स्ट, 83,857 लास्ट। ACBC कॅटेगरीचा जर समजा आपण विचार केला तर 79,652 फर्स्ट, 85,194 पर्यंत तुम्हाला शेवटच्या सीटसाठी या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं। मग तो तुमचा फर्स्ट राऊंड बी असू शकतो, सेकंड राऊंड बी असू शकतो। ही गोष्ट लक्षात ठेवा। मोस्टली तर चान्स आहे की तुम्हाला जो काय मी लास्ट स्टुडंटचा ऑल इंडिया रँक शेअर करतोय तेवढ्या ऑल इंडिया रँकपर्यंत कॅप राऊंड 1 मध्ये शुअरिटीनं सीट अलॉटमेंट व्हायला हवं। त्यानंतर ओपन कॅटेगरीचा आपण विचार केला तर 65,953 फर्स्ट आणि 87,124 तुम्हाला या ठिकाणी लास्ट बघायला भेटेल। नीट स्कोर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात। EWS किंवा डिफेन्स 1 किंवा फिजिकल हँडिकॅप किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे जे रिझर्वेशन आहेत ना ते प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे बघायला मिळत नाही। त्याच्यामुळे PMC परभणी एक प्रायव्हेट कॉलेज आहे, त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारे त्या कोट्यामधून सीट अलॉटमेंट होत नाही म्हणून हा डाटा आपल्याकडे नाहीये। आता जर आपण IQ कोट्याचा विचार केला तर IQ कोट्यामधून जस्ट तुम्ही नीट क्वालिफाय असाल, 213 प्लस तुमचा स्कोर असेल यावर्षी आणि कॅटेगरीमधून 177 प्लस असेल तरी तुम्हाला IQ NRI कोट्यामधून 100% सीट अलॉटमेंट होणार आहे। फक्त IQ NRI कोट्याची फीस वेगळी राहते आणि 2026 ज्यावेळेस फी स्ट्रक्चर अपलोड केलं जाईल महाराष्ट्र शासनाकडून त्यावेळेस किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर त्यावेळेस मी ते फी स्ट्रक्चर तुमच्याबरोबर डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नक्की शेअर करेल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा। त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही दिलेल्या WhatsApp नंबरवर आम्हाला WhatsApp करा। आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।